त्र्यंबकेश्वर मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अगदी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळचा। ही पहाटेची वेळ त्यामुळे शांतता, पण हा चौक दिवसा मात्र गजबजलेला असतो। ते चहा नाश्त्याची उत्तम सोय आहे, तसेच राहण्याची सोय देखील आहे। साधारण 800 ते 1,500 पर्यंत रूम्स अवेलेबल आहेत। भाविकांना दर्शनाची वेळ पहाटे 5:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे। आणि हो, 200 रुपये देऊन लवकरही दर्शन घेता येते। पैसे न देता 1.5 तास आम्ही रांगेत उभे राहिलो। मंदिराची रचना काळ्या दगडातील हेमाडपंथी स्थापत्य शैलीची आहे। मंदिराकडे बघून 1.5 तास उभे राहिल्याचे चीज झाल्यासारखे वाटले। मंदिरात कालसर्प पूजा, त्रिपंडी श्राद्ध, महामृत्युंजय जप अशा विविध प्रकारच्या पूजा आणि धार्मिक विधी केल्या जातात। गाभाऱ्यात शूटिंगला मनाई असल्यामुळे गाभाऱ्याबाहेर येऊन मंदिराची शूटिंग मोबाईलच्या कॅमेऱ्याने घेतली। तसेच मंदिरात जाताना मोबाईल शिवाय कोणताही दुसरा कॅमेरा अलाउड नाही। त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे। त्र्यंबकेश्वर हे शहर महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असून नाशिकपासून 39 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे। असे सांगितले जाते की 10व्या शतकातील शिलाहार राजा जांज याने गोदावरी ते भीमा दरम्यान 12 नद्यांच्या उगमस्थानी एकूण 12 शिवालय बांधले। त्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्य शैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले। भारत सरकारने या मंदिराला 30 एप्रिल 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे। कळसावर 5 सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूची आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र असल्याने येथे 12ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो। श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते। श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात। काही वेळा तर साधू संतही आपल्या नजरेस पडतात। मंदिराचा आवार अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे। येथे भारतातून अनेक राज्यातून भाविक येत असतात। आम्हाला गुजरात आणि कर्नाटक राज्यातील भाविक दर्शन घेताना दिसले। भाविक मंदिरातल्या मुख्य पिंडीचे दर्शन घेऊन बाहेर असलेल्या मंदिराजवळच्याच एका पिंडीवर बेलपत्रे वाहून 5 बोटे पिंडीला स्पर्श करून एका विशिष्ट पद्धतीने दर्शन घेताना दिसतात।
हेमाळपंथी स्थापत्य शैलीतल्या या मंदिराचे नक्षीकाम अतिशय देखणे आणि सुंदर आहे. हा मंदिराचा तटबंदी लगतचा मुख्य दरवाजा, पण येथून बाहेर पडावे लागते. श्रावणी सोमवारात हा परिसर भाविकांच्या गजरांनी दुमदुमून जातो. मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेला ब्रह्मगिरी पर्वत आणि दुर्ग भंडार हा किल्ला अतिशय सुंदर दिसतो. मंदिराच्या मुख्य दरवाजाची ही बाहेरील बाजू. मंदिराच्या गाभाऱ्यातील पिंड आपल्याला कॅमेऱ्याद्वारे बाहेरून सुद्धा बघता येते. अशा रीतीने मित्रांनो, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर मंदिर एक जागृत देवस्थान आहे आणि येथे हेमाडपंथी स्थापत्य स्वरूपाची एक उत्तम कलाकृती पाहावयास मिळते.